Ladies and gentlemen, you are not ready for this. तो सनद रहे, गद्दी पे चाहे हम रहे, या मुन्ना नियम सेम होगा। Hey, hello, it's your favorite Soundlines Festival, Soundlines Festival is here. तर हॅलो नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड क्रॅकर्स प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व प्रतीक द बॉय तुमचं परत एकदा स्वागत करत आहे पावसाळ्याच्या निसर्ग रम्य वातावरणात. आणि आणि आज आपण चाललोय परत एकदा भोगावती या ठिकाणी, आणि द ग्रँड ओपनिंग ऑफ द रिच कंपनी आणि त्यांची द कार्लोस सिरीजच्या लॉन्च इव्हेंटसाठी. आता रिच प्लस साऊंड तुम्हाला तर माहितच असेल, कॉम्पिटिशन सेटअप होता, पण आता त्यांनी त्यांची नवीन ब्रँड न्यू रिच प्लस स्वतःची कंपनी केली आहे आणि त्यामध्ये कार्लोस सिरीज लॉन्च करत आहेत आज. आणि ती असणार आहे प्रॉपर ब्रँड सिरीज. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे त्या सिरीज बद्दल की ती एकदम म्हणजे प्रोफेशनल आहे. त्यामध्ये ज्या गोष्टी यूज केल्यात ना, स्पीकर्स असून देत, ॲम्प्स असून देत, ते सगळं एकदम टॉप लेवलचं आहे. सो आज आपण चाललोय तिकडच भोगावतीमध्ये. आपण थोड्या दिवसा अगोदर पण शो केला, भोगावतीमध्ये आपण थोड्या दिवसांपूर्वीच शो केला, आणि आज परत एकदा त्याच गावात जायचा चान्स भेटतोय. पण ह्यावेळी कंपनी आहे ती एकदम रिच आहे. आपल्याला इन्व्हाइट केलंय योगेश शेठ पाटील आणि त्यांच्या मित्रपरिवार. सो चला जाऊया तिथं, जराही न वेळ करता. तर भावांनो, सीन असं आहे की मी जसं सांगितलं तसं लय भारी वातावरण आहे इथं, आणि घाट आहे जिकडं आपण थांबलो आहे सध्या. इकडं वातावरण बघू शकता, वन साइड घाट आहे. इकडं बिबटे भाऊ पण असू शकते, पण तरी पण आपल्याला लोकेशन आवडलं त्यामुळे आपण थांबलोय. आणि ओपनिंग आहे ते रिच प्लस साऊंडचे आहे, आणि कार्लोस सिरीज योगेश शेठ पाटील यांनी स्वतःच बनवलेली आणि स्वतः मॅन्युफॅक्चर केलेली बऱ्याच हेवी कॉम्पोनंट सोबत ही सिस्टीम लॉन्च होणार आहे. त्यामुळं बघायला आणि हिची क्वालिटी ऐकायला खरंच मज्जा येईल. कारण की मी गेले महिनाभर झालं नवीन ब्रँड ऐकतोय, आणि खरंच मला मज्जा येते की आपल्या इंडियामध्ये पण किंवा महाराष्ट्रामध्ये पण इतके लोक ब्रँड बनवत आहेत, आणि त्यामध्ये इतकी इन्व्हेस्टमेंट चालली आणि त्याचा रिझल्ट एवढा भारी निघतोय. सो असा सीन आहे, आज पण मज्जाच येईल सोडा हे बघायला. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, भोगावती तिकडचे परिते वगैरे तिकडचे पब्लिक, सो लाईक करा, कारण की आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की 50,000 पर्यंत पोहोचायचं आहे. आणि 32 शो नागपंचमी जवळ आलाय, त्यामुळे त्याचं व्लॉग, एक्सक्लुझिव्ह व्लॉग आणि अपडेट व्हिडिओ बघायचे असले तर तुमच्या भावाला फॉलो करा. आता मी पोहोचतो शोवरती, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये राहा, लाईक बी करा, खातबीत बसा, पोचतो तिथं आणि बोलतो. कसा आहे नजारा, कसा आहे मग? आपण आहे कोल्हापूरमध्ये, जायचं आहे आपल्याला, गडबड आहे, पण जरा आधी पूजा पण करावी लागणार, म्हणून आपण थांबलो इथं रंकाळ्याजवळ. खाऊया काय विषय, आपण लोकेशन वरती पोहोचलोय. पाठीमागे इथं वर ओपनिंग आहे. सीन असं झालाय की आपल्याला लयच लवकर बोलवून घेतले आधीच, आणि कायची अजून तयारी नाही, म्हणजे अजून गोलपोस्ट वगैरे वर घ्यायचा आहे. पण असू दे, मी पोहोचलोय लोकेशन वरती, बघतो आता ओनर्स वगैरे काय म्हणतायत, आणि तुम्हाला नंतर मी शो दाखवेन. सो लेटस गो. मी पोहोचलोय इथं भोगावतीमध्ये दुसऱ्यांदा ओपनिंगसाठी. बघूया सेटअप आता. टेस्टिंग चालली, मी पोहोचलो इथं वायर मध्ये इथं. सो बघतो साऊंड कधी चालू होते प्रॉपर आता, आणि तुम्हाला पण ऐकवतो टेस्ट कसा आहे. सिनेमॅटिकचा विषय कसा आहे भावाला? नाद करते काय सेटअप आता टेस्टिंग पूर्ण करून दाखवायला लागली. बघेल तिकडे नुसतं सिनेमॅटिक मध्ये मागे आपण.
गाईड 1 hour लेटर. लिंब टाकलं नाही, मी स्वतःच म्हणलं. पाऊस इतका खतरनाक आला ना की जे लवकर होणार होतं ओपनिंग ते लेटच झालं, म्हणजे रेग्युलर टाईममध्ये होते. आता टेस्टिंग होते सांगतो तुम्हाला दाखवतो. सुजल भाऊ, आपण काय करायचं? आपण काय करायचं? आपलं काय काम नाही, आपण मागं थांबायचं. बेकार विषय. आम्हाला द्या ना नंतर पण. पूजन चाललंय पण आज जाता येईल झालंय. सिद्धिबुद्धिप्रदायिने स्वानन्दवासिने तुभ्यं गणेशाय नमो नमः. श्रीमन्त दगडुशेठ हलवाई सुप्रति. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुम स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेवात. स्वप्नात फर्स्ट इम्प्रेशन साऊंड एकदम भारी आहे. बेसलाईन तर एवढी भारी वाटतं. अजून मी थोडंसं इकडे तिकडे जाऊन ऐकतोय सगळ्या बाजूने आणि त्याच्यानंतर प्रॉपर रिव्ह्यू सांगेल की कोणतं येतं, कोणतं काय वाजतंय, कसं वाजतंय. सो लेट्स बघूया. तर मी थोडंसं पाठीमाग आलोय. लॉंग थ्रो साऊंडचा आणि बेस कसा आहे बघूया. पाहून सेटअप चेंज करायला लागले. दुसरा सेटअप कसा वाजतोय बघूया. मगापासून ऐकला तर तुम्ही पहिला सेटअप होता, आता नेक्स्ट सेटअप आहे. कसा वाजतोय बघूया हा. आणि मी थोडंसं दूर आलोय आता.
तर गायचं ओपनिंग वरून तर आपण निघलोय आणि जेवायला आलोय. मी पहिला जेवतो आणि आज श्रावण चालू झालाय त्यामुळे काटकोट नाही खायचं, नॉर्मल खायचं. ताट आलं, जेवतो मी आणि परत तुम्हाला साऊंड बद्दल सांगतो. तर काय जेवण वगैरे झालंय आणि आपण आहे संकेत हॉटेलमध्ये. विशुभाऊ आपले कुरकुलीचा सेटअप आहे, संकेत ऑडिओ त्यांचे ओनरचं हॉटेल आहे. जेवलं वगैरे आणि मला आजच्या सेटअप बद्दल बोलायचं आहे, कारण की आपण ज्या ओपनिंगला आलतो जे तुम्हाला माहितच आहे की स्वतः बनवलेला विथ एकदम टॉपच्या मशिनी वगैरे यूज केलेला, टॉपचा स्पीकर यूज केलेला हा साऊंड होता. आणि हा कसा बनवला असेल किंवा इंजिनिअरिंग असेल किंवा साऊंडची क्वालिटी असेल, कसं असेल हे बघायचं होतं. आणि साऊंड पहिल्यांदा जे तुम्ही ऐकलं म्हणजे व्हिडिओ आपला चालू झाल्यानंतर बघितला असेल तेव्हा क्राऊड भरपूर जास्त होता, त्यामुळे टॉप लाईन लाऊड ठेवलेली आणि त्याच्यानंतर लास्टचे मिडल पार्टमध्ये टॉप लाईन सॉफ्ट केली जी तुम्ही बघितली असेल. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये किती जाणवलं काय माहिती नाही. आणि लास्टला जेव्हा तुम्ही बघितलं असेल लास्टचे 5 ते 6 व्हिडिओ त्यामध्ये बेसलाईन मध्ये तुम्हाला अपडेट दिसत असेल. असा सेटअप 3 प्रकारे वाजवण्यात आला, म्हणजे मला तर कळाला त्या हिशोबात. बाकी सेटअप अजून 2-3 प्रकारे सेटअप तो वाजवू शकतो असं मला सेट बोलले आणि ह्यामध्ये अजून 25% सेटअप अपडेट होतो. आता ऑल ओव्हर बोलायचं झालं तर एक खुशी आहे मला की आपल्या इथले लोक सुद्धा ब्रँड बनवायला लागलेत आणि तो अशा क्वालिटीमध्ये बनवायला लागलेत. म्हणजे आपण इंटरनॅशनल ब्रँड बघतो किंवा ब्रँडमध्ये आधीपासून काम करणारे दिग्गज साऊंडवाले बघतो, त्यांच्या लेवलला का असं ना पण आपले साऊंडवाले साऊंड बनवायला लागले. आणि आजचं साऊंड पण त्याचंच उदाहरण आहे. लय भारी साऊंड वाजतोय. तसं बघायला गेलं तर मला थोडंसं म्हणजे असं जाणवलं की एका गाण्याला थोडासा वेगळा वाटला, एका गाण्याला असं वाटलं मला. पण जेव्हा लास्टला जो प्रॉपर सेट झाला साऊंड त्याच्यानंतर तो खतरनाक वाजला. आणि बाकी काय नाही, मजा आली आजच्या ह्या ओपनिंगला. आणि असंच इथून पुढे पण आपल्या लोकांनी ब्रँड घ्यावं आणि त्याला इतकं वाजवावं अशी अपेक्षा आहे. सो चला आता आम्ही जातोय. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटतो तोपर्यंत. तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये लाईक केलं नसतं लाईक करा, सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा. जय साऊंड लाईन.